नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापिका अनिता राजेंद्र पाटील आणि एकांत एज्युकेशन सोसायटीचे तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती. विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या लेक्चर्सना आपण प्रकरण क्रमांक 1 मानव आणि पर्यावरण, प्रकरण क्रमांक 2 पर्यावरणीय प्रदूषण आणि प्रकरण क्रमांक 3 शाश्वत विकास या 3 प्रकरणांचा अभ्यास केलेला आहे. आजच्या लेक्चरला आपण पर्यावरण संरक्षण पद्धती म्हणजेच प्रॅक्टिसेस फॉर एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. या चॅप्टरमध्ये उपभोक्ता शिक्षण तसेच इकोलेबलिंग, पर्यावरणीय परिणामांचे मूल्यांकन, हरितलेखा परीक्षण म्हणजे ग्रीन ऑडिट, पर्यावरणपूरक पर्यटन म्हणजेच इको टुरिझम आणि आंतरराष्ट्रीय अधिवेशने आणि करार या उपघटकांचा अभ्यास करणार आहोत. आजच्या लेक्चरला प्रथम आपण पाहूयात उपभोक्ता शिक्षण म्हणजे काय. मित्रांनो, विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे जगभरामध्ये उपभोक्तावाद वाढला. म्हणजेच काय तर लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारल्यामुळे जास्तीत जास्त खरेदीकडे कल हा वाढत गेला. यामुळे काय झालं, बऱ्याच लोकांच्या खरेदी क्षमतेमध्ये मोठी वाढ झाली. जरी या विकासामुळे अनेक लोकांचे जीवनमान उंचावले आहे म्हणून तो स्वागतार्ह आहे, तरी खरेदीची क्षमता वाढल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. कोणकोणते मग प्रश्न निर्माण झाले? निम्न दर्जाची उत्पादने व सेवा अधिक किमतीत उपलब्ध करून देण्यात आल्या. उत्पादने खरेदी करताना लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यांना जे उत्पादन मिळते आहे ते त्या किमतीचे योग्यतेचे आहे का? उत्पादने विषारी, रसायने, कीटकनाशके आणि भेसळयुक्त घटकांपासून मुक्त आहेत का? वरील सर्व ज्या शंका आहेत व जे प्रश्न आहेत या प्रश्नांवर उपभोक्ता शिक्षण हा एकमेव उपाय आहे. मित्रांनो, तर उपभोक्ता शिक्षणाची व्याख्या काय आहे? तर पहा, उपभोक्ता शिक्षण म्हणजे ग्राहकाला परवडणारा खर्च, बजेट क्षमता व खरेदीविषयी जागरूकता याचे ज्ञान देणे होय. काय आहे डेफिनेशन? तर उपभोक्ता शिक्षण म्हणजे ग्राहकाला परवडणारा खर्च, बजेट क्षमता व खरेदीविषयी जागरूकता याचे ज्ञान देणे होय. उपभोक्ता शिक्षणाची गरज का भासली, तसेच उपभोक्ता शिक्षणाचे महत्त्व काय आहे? एखाद्या देशाची आर्थिक स्थिती आणि तेथील नागरिकांचे कल्याण हे एकमेकांशी जोडलेले आहे. जेव्हा देशातील लोक खरेदी करताना योग्य निवड करण्यास सक्षम असतील तेव्हाच हे दोन्ही साध्य होईल, जेणेकरून त्यांना त्यांच्या पैशाचे योग्य मूल्य मिळेल. उपभोक्ता शिक्षण हे एकमेव साधन आहे जे खालील कारणांमुळे ग्राहकांना याविषयी जागरूक करू शकते. तर कोणकोणती कारणे आहेत की ग्राहकांना जागरूक करू शकणारी? तर त्याच्यामध्ये पहिलं कारण आहे, मोठ्या प्रमाणात उपलब्ध श्रेणीमधून योग्य प्रकारच्या वस्तू व सेवा निवडण्यासाठी आवश्यक कौशल्य प्रदान करते. कोण कौशल्य प्रदान करतं? तर उपभोक्ता शिक्षण. दुसरं कारण आहे, उपभोक्त्यांना बाजाराच्या परिस्थितीचे मूल्यांकन करण्यास आणि योग्य निर्णय घेण्यास सक्षम करते. नंतर पुढचं कारण आहे, उत्पादने, सेवांचे प्रमाण आणि गुणवत्ता यांच्यामुळे फसवणूक झाल्याच्या तक्रारींची संख्या कमी करते. यानंतर पुढचं कारण आहे, गरिबीवर मात करून नैतिक मूल्य आणि मानवी हक्कांना प्रोत्साहन देते. तसेच पर्यावरणपूरक वस्तू वापरून शाश्वत उपभोग साध्य करते. ही कारणं काय आहेत? या कारणांमुळे ग्राहक हे जागरूक होतात. कशासाठी? खरेदी करत असताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी आपल्याला घ्यायला पाहिजे आहे
त्याविषयी ग्राहक हे जागरूक होतात. विद्यार्थी मित्रांनो, इथं एक मी तुम्हाला चित्र दाखवलेलं आहे बघा. याच्यामध्ये तुम्हाला माहीत आहे का, असं आहे त्याच्यामध्ये उपभोक्ता संरक्षण कायदा 1986 म्हणजेच कंझ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट 1986. तर हा कंझ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट जो आहे तो 1986मध्ये अस्तित्वात आला. म्हणजे भारतीय संसदेने मंजूर केलेला उपभोक्ता संरक्षण कायदा खालील अधिकार प्रदान करतो. कोणाला? ग्राहकांना. तर ते अधिकार कोणकोणते आहेत? त्याच्यामध्ये पहिला अधिकार आहे घातक वस्तू आणि सेवांपासून संरक्षण करण्याचा अधिकार. नंतर पुढचा अधिकार कोणता आहे? वस्तू आणि सेवांचे प्रमाण आणि कामगिरीबद्दल माहिती देण्याचा अधिकार. नंतर पुढचा अधिकार कोणता आहे? उत्पादने व सेवा यांची तुलनात्मक दरांद्वारे खुलेपणाने निवड करण्याचा हक्क. यानंतर कोणत्याही निर्णयावर सुनावणीचा हक्क, ग्राहकांच्या हिताबाबतचा अधिकार. तसेच जर ग्राहकांच्या हक्कांचे उल्लंघन होत असेल तर सुधारण्याचा अधिकार आणि ग्राहक शिक्षणाचा अधिकार. तर 1986चा उपभोक्ता संरक्षण कायदा काय सांगतोय? तर घातक वस्तूंपासून आणि सेवांपासून संरक्षण करण्याचा अधिकार, वस्तू आणि सेवांचे प्रमाण आणि कामगिरीबद्दल माहिती देण्याचा अधिकार, उत्पादने व सेवा यांची तुलनात्मक दरांद्वारे खुलेपणाने निवड करण्याचा हक्क, कोणत्याही निर्णयावर सुनावणीचा हक्क, ग्राहकांच्या हिताबाबतचा अधिकार. जर ग्राहकांच्या हक्कांचे उल्लंघन होत असेल तर सुधारण्याचा अधिकार आणि ग्राहक शिक्षणाचा हक्क. हे अधिकार कोण प्रदान करतो? तर उपभोक्ता संरक्षण कायदा 1986. यानंतर पुढचा उपघटक आहे कार्यक्षम आणि पर्यावरणपूरक पद्धती. यामध्ये पर्यावरणाला हानी न करता संसाधनांचा नैसर्गिक वापर करणारी उत्पादने ही पर्यावरणपूरक उत्पादने असतात. पर्यावरणस्नेही उत्पादने म्हणजे काय? तर भारतीय उपखंडातील कार्यक्षम आणि पर्यावरणास अनुकूल तंत्रज्ञानांची काही उदाहरणे आहेत. जी उदाहरणं आहेत ती पर्यावरणस्नेही आहेत. त्याच्यामध्ये पहिलं उदाहरण जे आहे ते जनता रेफ्रिजरेटर. जनता रेफ्रिजरेटर म्हणजे भाज्यांचा ताजेपणा काही दिवस टिकवून ठेवण्यासाठी मातीची भांडी एकात एक ठेवून केलेली रचना, त्यालाच काय म्हणतात? जनता रेफ्रिजरेटर. नंतर दुसरं उदाहरण आहे ट्रेडल पंप. ट्रेडल पंप म्हणजे काय? विहिरीचे पाणी काढण्यासाठी पायाच्या मदतीने चालवण्यात येणारा पंप, त्याला काय म्हणतात? ट्रेडल पंप. यानंतर पुढचं उदाहरण आहे वाळूचे फिल्टर. पाणी शुद्धीकरणासाठी वापरले जाणारे वाळूचे संथ फिल्टर. नंतर पुढचं उदाहरण आहे मातीचे कप आणि ग्लास. हे पर्यावरणपूरक आहेत. नंतर झाडांच्या पानांपासून बनवलेल्या पत्रावळ्या, यासुद्धा कशा आहेत? पर्यावरणपूरक. यानंतर कंपोस्ट खत म्हणजे सेंद्रिय खतांचा वापर आणि जैविक कीडनाशकांचा वापर. हे ही उदाहरणं कशाची आहेत? तर पर्यावरणस्नेही उत्पादने. म्हणजे याच्यापासून कोणतेही पर्यावरणाला हानी होत नाही, पर्यावरणास अनुकूल असणारी ही उदाहरणं आहेत. याच्यानंतर बांधकाम आणि गृहनिर्माण. तर बांधकाम आणि गृहनिर्माण म्हणजे काय? तर याच्यामध्ये बांधकाम करत असताना सौर ऊर्जेचा वापर व्यापक होईल व वीज बिलात कपात होईल अशा पद्धतीची रचना करण्यावर भर दिला जातो.
म्हणजेच काय तर राखेपासून बनवलेला विटा आणि प्लॅस्टिकचे दरवाजे लोकप्रिय आहेत. हे नैसर्गिक संसाधनांऐवजी पुनर्चक्रीकरण केलेल्या साहित्याचा वापर करून केले जातात. विद्यार्थी मित्रांनो, एक उदाहरण सांगते इथे तुम्हाला. भारतामध्ये बंगळुरू येथे कंपनी रस्ते तयार करण्यासाठी प्रक्रिया केलेला प्लॅस्टिकचा कचरा वापरत आहे. हे मिश्रण पाऊस किंवा कमी तापमानामुळे रस्त्याला तडे जाण्यापासून वाचवते आणि टिकाऊपणा वाढवते. पुढचा आहे आपला उपघटक, तो म्हणजे पर्यावरणपूरक चिन्हे म्हणजेच इकोलेबलिंग. विद्यार्थी मित्रांनो, इकोलेबलिंग म्हणजे काय तर गेल्या काही वर्षात लोकांमध्ये पर्यावरणाच्या ऱ्हासाविषयी जागृती होत आहे. अशा वस्तू आणि सेवांची मागणी वाढत आहे ज्यामुळे पर्यावरणाचे आणि मानवी आरोग्याचे कमी नुकसान होते. उत्पादनाच्या शाश्वततेबद्दल माहिती देण्यासाठी खाजगी आणि सार्वजनिक उद्योग आणि या दोन्हीकडून असंख्य उपक्रम सुरू झालेले आहेत. हे सूचित करण्यासाठी विविध प्रकारची चिन्हे, लेबल आणि लोगो वापरले जातात. उत्पादनावर दिलेल्या माहितीनुसार ते उत्पादन खरेदी करण्याबद्दलचा निर्णय घेता येतो. आत्ता पर्यावरणपूरक उत्पादने खरेदी करण्याबद्दल जागरूकता वाढत आहे. यामुळे नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन आणि शाश्वत विकासाला मदत होते. पर्यावरणपूरक चिन्हे ही उत्पादने पर्यावरणास अनुकूल आहेत हे दर्शवतात. म्हणजेच पर्यावरणास कोणत्याही प्रकारची हानी पोहोचत नाही. तर इकोलेबलिंग ही पर्यावरणीय कार्यप्रदर्शन प्रमाणपत्र आणि लेबलिंगची ही एक पद्धत आहे जी जगभरात वापरली जाते. इकोलेबलिंग म्हणजेच काय, पर्यावरणीय कार्यप्रदर्शन प्रमाणपत्र आणि लेबलिंगची एक पद्धत आहे जी जगभरात वापरली जाते. आंतरराष्ट्रीय स्तरावरील मानकांकरणाने ISO एक मानक आहे. जगभरात वेगवेगळ्या इकोलेबलिंग योजना आणि लोगो दिले आहेत. हे लोगो उत्पादनांच्या दरम्यान होणारे प्रदूषण तसेच ऊर्जा वापर यासारखे पर्यावरणीय निकष दर्शवतात. म्हणजे जी उत्पादनांपासून पर्यावरणास कोणतीही हानी नाही अशा प्रकारचे लोगो आणि लेबलिंग त्या उत्पादनांवरती असतात किंवा दर्शवतात. नंतर पुढचा आहे पॉईंट, तो इकोलेबलिंगचे फायदे. मित्रांनो, इकोलेबलिंगचे फायदे कोणकोणते आहेत पाहूयात आपण. तर पहिला फायदा आहे, इकोलेबल ग्राहकांना विशिष्ट उत्पादनांच्या फायद्यांविषयी अधिक जागरूक करते. याची उदाहरणं कोणकोणती आहेत? पुनर्वापर केलेले कागद किंवा विषमुक्त सफाई माध्यमे. म्हणजे जे क्लिनिंगचे प्रॉडक्ट्स असतात, म्हणजे सफाईसाठी वापरलेले जातात, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे केमिकल्स नसतात. यानंतर हे ऊर्जा कार्यक्षमता वाढवतात व कचरा कमी करण्यास मदत करतात. हे पर्यावरणाचे नुकसान कमी करण्यास मदत करतात. तसेच उद्योगाची प्रतिमा व उत्पादनांची विक्री सुधारतात. हे ग्राहकांमध्ये जागरूकता वाढवण्यास व पर्यावरणास अनुकूल उत्पादने वापरण्यास प्रोत्साहित करतात आणि पर्यावरणपूरक उत्पादनांची निर्मिती आणि विपणनासाठी उद्योग अधिक जबाबदार होतात. आता इथे एक मी तुम्हाला बांधकाम आणि गृहनिर्माण याच्याबद्दल एक उदाहरण सांगते. मगाशी एक तुम्हाला मी सांगितलेलं की भारतामध्ये बंगळुरू येथे रस्ते तयार करण्यासाठी प्लॅस्टिकचा कचरा वापरला जातो. तसेच हरित इमारत आणि शाश्वत रचना म्हणजे संसाधनांचा कार्यक्षम वापर या दरम्यान क्षेत्र निवड, रचना, बांधकाम व देखभाल याच्या दरम्यान पर्यावरण आणि मानवी आरोग्यावरती होणारे परिणाम कमी करते. कोण? हरित इमारत म्हणजेच ग्रीन बिल्डिंग्स. यामध्ये हरित इमारतीच्या रचनेमध्ये 5 मुख्य घटक आहेत. त्याच्यामध्ये
बांधकाम सामग्री, ऊर्जा, पाणी आणि आरोग्य व 4 तत्वे म्हणजे 4 Rs. त्याच्यामध्ये पाठीमागच्या लेक्चरला मी तुम्हाला 4 Rs सांगितलेले आहेत, त्याचा अर्थ पण सांगितलेला आहे. तर पहिलं तत्व कोणतं आहे, पहिला आर कोणता आहे तर रिड्यूस म्हणजेच कमी करा. दुसरा आर कोणता आहे पुनर्वापर म्हणजे रियूज. तिसरा आर आहे पुनर्चक्रीकरण म्हणजेच रिसायकल. आणि चौथा आर कोणता आहे पुनर्प्राप्ती करा म्हणजेच रिकवर. तर इंडियन ग्रीन बिल्डिंग्स काउन्सिल 2001 ही भारतात निवासी क्षेत्रासाठी हरित इमारतींच्या चळवळीचे नेतृत्व करीत आहे. म्हणजे पहा, ग्रीन बिल्डिंग्स ज्या असतात त्यामध्ये जास्तीत जास्त नॅचरल एनर्जी सोर्सचा वापर केलेला असतो आणि 4 Rs जे आहेत त्या तत्वांचा वापर तिथे केलेला आपणास दिसून येतो. यानंतर पुढचा जो आहे उपघटक तो म्हणजे इकोमार्क. इकोमार्क म्हणजे काय? इकोमार्क म्हणजे भारत सरकारने पर्यावरणपूरक उत्पादनांची सहज ओळख पटवण्यासाठी 1991 मध्ये इकोमार्क म्हणून ओळखली जाणारी एक इको लेबलिंग योजना सुरू केली. पर्यावरणास कमी हानिकारक अशी उत्पादने ग्राहकांना सहज ओळखता यावीत व ती विकत घेण्यास त्यांना प्रोत्साहित करावे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. तर इकोमार्कचे निकष कोणकोणते आहेत? उत्पादन प्रक्रिया, वापर व वापरानंतर विल्हेवाट लावताना पर्यावरणाची हानी लक्षणीय प्रमाणात कमी करणाऱ्या उत्पादनांवर इकोमार्क लेबल केले जाऊ शकते. तसेच इकोमार्क प्रदान करण्याचे निकष हे उत्पादनांच्या सर्व टप्प्यांना समाविष्ट करतात. याला उगमापासून ते अंतापर्यंतचा दृष्टिकोन देखील म्हटले जाते. मुख्य घटकांमध्ये स्रोत आणि वापरल्या गेलेल्या कच्चा मालाचा प्रकार, नैसर्गिक साधनसंपत्तीचा योग्य कार्यक्षम वापर, ऊर्जा कार्यक्षम उत्पादन, कचरा व्यवस्थापन आणि उत्पादनांची विघटनशीलता यांचा समावेश असतो. म्हणजे पहा, इकोमार्कचे निकष काय आहे, तो प्रॉडक्ट अगदी तयार करण्यापासून त्याला लागणारा कच्चा माल ते पूर्णपणे त्याचे त्या उत्पादनाची डिकम्पोजिशन म्हणजे अंतापर्यंत, अगदी उगमापासून ते अंतापर्यंतचा दृष्टिकोनाचा विचार कशामध्ये केला जातो? इकोमार्कच्या निकषांमध्ये केला जातो. तर इकोमार्कच्या निकषासाठी कोणकोणत्या बाबी ज्या आहेत त्या आवश्यक आहेत? याच्यामध्ये भारतीय मानक संस्थांच्या संबंधित मानकांची पूर्तता करणारी उत्पादने, उत्पादनातील आवश्यक घटकांची प्रमाणानुसार उतरत्या क्रमाने यादी प्रदर्शित करणे, तसेच ज्या निकषांवर हे उत्पादन पर्यावरणपूरक आहे ते निकष व त्यांच्या वापरासंबंधीचा तपशील वेष्टनावर दर्शविणे, तसेच वेष्टनासाठी वापरली जाणारी सामग्री म्हणजेच पॅकिंगसाठी वापरली जाणारी जी सामग्री आहे पुनर्वापर व पुनर्चक्रीकरण करण्यास योग्य आहे का, म्हणजे रियूज करण्यासाठी तसेच रिसायकल करण्यासाठी योग्य आहे का व जैवविघटनशील असावी. म्हणजे बघा, त्याचे जे पॅकेजिंग जी सामग्री आहे त्या सामग्रीचं डिकम्पोजिशन हे झालं पाहिजे आहे, त्याच्यापासून कोणत्याही प्रकारचा पर्यावरणास हानी पोहोचता कामा नये. इकोमार्क तांत्रिक समितीने 16 उत्पादनांच्या श्रेणीसाठी इकोमार्क सूचित केले आहेत. यामध्ये मुख्यतः साबण आहे, डिटर्जंट्स आहेत, कागद, वंगण तेल आहे, पॅकेजिंग मटेरियल आहे, पेंट्स, बॅटरीज, इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत, खाद्यपदार्थ आहेत, कॉस्मॅटिक्स आहेत, प्लॅस्टिक उत्पादने आहेत आणि लेदरच्या काही वस्तूंचा समावेश आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का भारतातील इकोमार्क योजनेचा लोगो कोणता आहे? तर एक मातीचं भांडं आहे, हे पहा इथं दाखवलेलं आहे. तर हे निवडलं गेलेलं आहे. तर याची निवड का केली आहे? भारतातील इकोमार्क योजनेचा लोगो हे भांडं आहे, इथं जे दाखवलेलं आहे स्लाईडवरती. तर हा लोगो आहे कशाचा? इकोमार्क योजनेचा.
जे मातीसारख्या पुनर्वापरायोग्य संसाधनांचा वापर करते, कमी ऊर्जेत तयार होते, तसेच घातक कचरा निर्माण करत नाही. तसेच त्याचं स्वरूप टिकाऊ आणि मृदुता हे दोन्हीचे ते प्रतिनिधित्व करत असतं. कोण? हे भांडं मातीचं. कारण हे मातीचं भांडं तयार करण्यासाठी कमीत कमी ऊर्जा लागते आणि ते कमी कचरा तयारच होत नाही किंवा त्याचा जो कचरा तयार झालेला आहे तो घातक नाही आहे पर्यावरणासाठी. म्हणून भारतातील इकोमार्क योजनेचा लोगो हे मातीचं भांडं आहे. यानंतर पुढचा जो आपला उपघटक आहे तो म्हणजे ISO 14000 मानक. म्हणजे काय म्हटलं जातं त्याला? ISO 14000 स्टँडर्ड्स. हे म्हणजे काय? तर हे तुमच्यासाठी नवीनच आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ISO 14000 म्हणजे ISO 14000 स्टँडर्ड ही एक काय आहे? पर्यावरण व्यवस्थापन मानदंडाची एक प्रणाली आहे, जी संस्थांसाठी आंतरराष्ट्रीय मानांकन ISOद्वारे प्रकाशित केली गेली आहे. ज्या संस्थांना त्यांचे पर्यावरण व्यवस्थापन प्रयत्न सुधारण्याची आवश्यकता आहे, अशा संस्थांना ISO 14000 मानक मार्गदर्शक सूचना प्रदान करतात. पर्यावरणावरती परिणाम करणाऱ्या उपक्रमांचे व्यवस्थापन करण्याची ही एक प्रक्रिया आहे. ISO 14000च्या माध्यमातून कोणतीही संस्था आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वीकारल्या जाणाऱ्या मानकांप्रमाणे त्यांची पर्यावरण पद्धती अवलंबत असते. ISO 14000 अंतर्गत प्रमाणपत्र म्हणजे संस्था पर्यावरण अनुकूल पद्धती सुनिश्चित करणारी एक संस्था ठरते. आपल्या कॉलेजला बघा, उदाहरण तुम्हाला सांगते, आपल्या TC कॉलेजला ISO मानांकन मिळालेलं आहे. म्हणजेच पहा, पर्यावरण पूरक किंवा जास्तीत जास्त आपल्या कॅम्पसमध्ये आपल्या कॉलेजमध्ये नॅचरल एनर्जी सोर्सेसचा वापर केलेला आपणास दिसून येतो. म्हणजेच विंड एनर्जी आहे, रेन वॉटर हार्वेस्टिंग आहे, वर्मी कंपोस्टिंग आहे. असे जे वेगवेगळे नॅचरल एनर्जी सोर्सेस आहेत त्याचा जास्तीत जास्त उपयोग केलेला आपणास दिसून येतो. ISO प्रमाणपत्र मिळवून संस्थेला अनेक फायदे होत असतात. जसे प्रदूषण नियंत्रण, कचरा व्यवस्थापन प्रणाली असेल, तसेच त्यामुळे कच्चा माल आणि ऊर्जेच्या संवर्धनाद्वारे आर्थिक बचत करण्यास मदत होते. हे काय आहे? ISO 14000 मानक. म्हणजे हे प्रत्येक संस्थांना करून घेणं हे अतिशय गरजेचं असतं. म्हणजेच जास्तीत जास्त पर्यावरणपूरक किंवा नॅचरल एनर्जी सोर्सचा वापर केल्यानंतर हे त्या संस्थेचं प्रमाणपत्र मिळत असतं. यानंतर पुढचा जो उपघटक आहे तो म्हणजे पर्यावरणीय परिणामांचे मूल्यांकन. म्हणजेच काय? EIA एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट. तर यामध्ये पहा, पर्यावरण परिणाम मूल्यांकन म्हणजेच काय? तर प्रस्तावित कृती आणि प्रकल्पांच्या पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांची ओळख, अंदाज आणि मूल्यांकन करण्यासाठीची एक पद्धतशीर प्रक्रिया आहे. त्यालाच काय म्हणतो? पर्यावरणीय परिणामांचे मूल्यांकन असं म्हटलं जातं. यामध्ये काय केलं जातं? तर प्रस्तावित कृती आणि प्रकल्पांच्या पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांची ओळख, अंदाज आणि मूल्यांकन करण्यासाठी एक पद्धतशीर प्रक्रिया आहे. यामध्ये जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेची उद्दिष्टे काय आहेत? एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंटची ऑब्जेक्टिव्ज काय आहेत? तर त्याच्यामध्ये पहिलं ऑब्जेक्टिव्ह म्हणजे पहिलं उद्दिष्ट आहे एखाद्या क्षेत्राच्या विकासाचा कामाचा आर्थिक, पर्यावरणीय आणि सामाजिक परिणाम ओळखणे, अंदाज करणे आणि त्याचे मूल्यमापन करणे. नंतर निर्णय घेण्यासाठी पर्यावरणावर परिणाम करणारी माहिती पुरवणे, योग्य पर्याय आणि उपाययोजना शोधणे, तसेच संसाधने संवर्धन
कचरा कमी करणे आणि कचऱ्यांपासून पुनर्प्राप्तीस चालना देणे, शाश्वत विकासात प्रोत्साहन देणे. यानंतर भारतातील पर्यावरण प्रभाव मूल्यांकन म्हणजे काय? जेव्हा एखादा नवीन प्रकल्प भारतातील प्रभाव मूल्यांकन म्हणजे काय? जेव्हा एखादा नवीन विकास प्रकल्प तयार केला जातो व त्याचा पर्यावरणाच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता असते, तेव्हा EIA करणे आवश्यक आहे. इथे पहा तर जेव्हा एखादा नवीन विकास प्रकल्प तयार केला जातो तेव्हा त्याचा परिणाम पर्यावरणावरती पर्यावरणाच्या गुणवत्तेवरती होण्याची शक्यता असते, त्यावेळेला EIA करणे अतिशय आवश्यक असते. पर्यावरण, वनीकरण आणि हवामान बदल मंत्रालय भारतात पर्यावरण परिणाम मूल्यांकन करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. यासाठी जबाबदार संस्था केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आहे. भारतामध्ये EIAची सुरुवात 1994 पासून झाली. EIA अधिसूचना 2016 अंतर्गत उद्योग, खाण, सिंचन, वीज आणि वाहतूक इत्यादी ठराविक क्षेत्रात येणाऱ्या 40 कार्यांसाठी EIA आवश्यक आहे. म्हणजेच एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट करणं हे आवश्यक आहे. कोणत्याही विकास प्रकल्पांना पर्यावरण मंत्रालयाकडून पर्यावरणाची मंजुरी मिळवणे हे सरकारचे धोरण आहे. यानंतर EIAचे महत्त्व काय आहे? तर EIA हे पर्यावरणीय व्यवस्थापनाचा एक उपयुक्त घटक आहे. EIA हे प्रकल्पातील व्यवहार्यतेवर परिणाम करू शकणाऱ्या समस्या, संघर्ष व नैसर्गिक संसाधनांच्या वापरातील मर्यादा यावर लक्ष केंद्रित करते. तसेच समस्यांचा अंदाज घेतल्यानंतर EIA समस्या कमी करण्यासाठी उपाय शोधते. तसेच प्रकल्पांच्या शाश्वततेसाठीचे मार्ग सुचवते व EIA हे शाश्वत विकासाचे साधन मानले जाते. हे काय आहे तर EIAचे महत्त्व आहे. यानंतर नवीन EIA अधिसूचनेनुसार प्रकल्पांच्या 2 श्रेणी निश्चित केल्या गेल्या आहेत. तर 2 भागांमध्ये श्रेणी अ आणि श्रेणी ब याच्यामध्ये प्रकल्पांची विभागणी केलेली आहे. तर श्रेणी अ मध्ये कोणते प्रकल्प येतात? तर बंदरे, महामार्ग, पाणी व स्वच्छता, शहरी वाहतूक, घनकचरा व्यवस्थापन क्षेत्र आणि पर्यावरणीय परिणामांची अधिक शक्यता असणारे मोठे प्रकल्प. असे प्रस्ताव तज्ज्ञ मूल्यांकन समिती म्हणजेच एक्सपर्ट अप्रेझल कमिटीच्या माध्यमातून केंद्र सरकार हाताळत असते. तसेच श्रेणी ब मध्ये छोटे प्रकल्प आणि ज्यांचे पर्यावरणीय परिणाम कमी आहेत असे प्रस्ताव तज्ज्ञ मूल्यांकन समिती म्हणजे स्टेट एक्सपर्ट अप्रेझल कमिटी राज्य स्तरावर हाताळत असते. म्हणजेच श्रेणी अ मध्ये जे मोठे प्रकल्प आहेत तर ते प्रकल्प कोण हाताळतं? तर केंद्र सरकार हाताळत असते. आणि श्रेणी ब मधले जे प्रकल्प छोटे असतात तर ते कोण हाताळत असतं? तर राज्य स्तरावरती हाताळले जातात, राज्य सरकार हाताळत असते. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा जो उपघटक आहे तो म्हणजे पर्यावरणीय परिणाम मूल्यांकन प्रक्रिया. EIA याचे वेगवेगळे प्रक्रिया जी आहे ते त्याचे वेगवेगळे जे टप्पे आहेत इथं दिलेले आहेत, त्याच्या ज्या पायऱ्या आहेत त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर त्याचे कोणकोणते टप्पे आहेत, कोणकोणते प्रक्रिया राबवली जाते EIA मध्ये ते इथं दाखवलेलं आहे. त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण पाहूयात प्रकल्प योजना कार्यक्रम उपक्रम ठरवा. म्हणजेच काय? प्रकल्पाची छाननी केली जाते. पहिल्या टप्प्यामध्ये पहिली जी पायरी आहे ती म्हणजे EIA पद्धतीची पहिली पायरी आहे. त्याच्यामध्ये प्रकल्पाची छाननी केली जाते. प्रकल्पाची व्याप्ती, प्रस्तावित जागेची संवेदनशीलता, पर्यावरणावरील अपेक्षित प्रतिकूल परिणाम या निकषांवर
छाननी प्रक्रिया अवलंबून असते. म्हणजे पहिल्या प्रक्रियेमध्ये त्या पूर्ण प्रकल्पाची छाननी केली जाते, त्याची व्याप्ती समजावून घेतली जाते, त्या जागेची संवेदनशीलता व पर्यावरणावरती कोणकोणते परिणाम होत आहेत या सर्व निकषांची तिथे प्रक्रियेची छाननी केली जाते. यानंतर पुढची जी पायरी आहे ती म्हणजे व्याप्ती. म्हणजेच काय, पर्यावरणीय पायाभूत माहिती स्थापित केली जाते. म्हणजे EIA ची व्याप्ती त्यात संबोधित केलेल्या समस्या व परिणाम यावर अवलंबून असते. EIA ची व्याप्ती म्हणजेच प्रकल्पाचे मुख्य परिणाम निर्धारित करणे. यानंतर तिसरी जी पायरी आहे ती म्हणजे पर्यावरणाची पायाभूत माहिती स्थापित करणे. म्हणजेच काय, पायाभूत माहिती म्हणजे प्रकल्पाच्या प्रस्तावित जागेची जैव, भौतिक, सामाजिक व आर्थिक पार्श्वभूमी होय. पायाभूत माहिती स्थापित करायची म्हणजे त्या जागेची जैव, भौतिक, सामाजिक तसेच आर्थिक पार्श्वभूमी बघितली जाते. यानंतर चौथी पायरी आहे परिणामांचे विश्लेषण. म्हणजेच काय, तर या टप्प्यांवर प्रस्तावित प्रकल्पांच्या संभाव्य पर्यावरणीय व सामाजिक परिणामांचा शोध घेऊन त्या पर्यावरणाविषयी भाकीत केले जाते व त्यांच्या प्रभावांचे मूल्यमापन केले जाते. तसेच पुढची म्हणजे 5 नंबरची जी पायरी आहे ती म्हणजे पर्यायांचा विचार केला जातो या पायरीमध्ये. म्हणजे काय, हे प्रकल्पाच्या प्रभावावर आधारित उपाययोजना आणि सुधारात्मक कृती यांवर लक्ष केंद्रित करते. यानंतर 6 नंबरची जी पायरी आहे त्याला काय म्हटलं जातं, तर पर्यावरण परिणाम अहवाल म्हणजेच एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट स्टेटमेंट्स तयार करणे. यामध्ये काय केलं जातं, यामध्ये प्रकल्पाचे तपशीलवार वर्णन, प्रकल्पाचा नैसर्गिक वातावरणावर तसेच लोकांवर होणारा परिणाम यांचा समावेश असतो. त्यात हे परिणाम कमी करणाऱ्या उपाययोजना, पर्याय किंवा सुधारात्मक कृतींच्या सूचना यांचा देखील समावेश असतो. यानंतर 7 नंबरची जी पायरी आहे ती म्हणजे सार्वजनिक सल्लामसलत. तर ही एक अशी प्रक्रिया आहे की ज्याद्वारे प्रकल्प प्रभावित लोकांची मते, चिंता विचारात घेतल्या जातात. यात सार्वजनिक सुनावणी आणि लेखी प्रतिसादांचा समावेश असतो. म्हणजे तिथे राहणारे जे लोक आहेत त्या प्रकल्पाच्या शेजारी, त्या लोकांची मतं घेतली जातात, त्यांच्या समस्या विचारात घेतल्या जातात आणि मग काय केलं जातं, अशा ठिकाणच्या लोकांशी सल्लामसलत करून निर्णय घेतला जातो. यानंतर पुढची जी पायरी आहे ती म्हणजे निर्णय. यामध्ये प्रकल्प प्रस्ताव स्वीकारायचा की नाकारायचा किंवा त्यात बदल करायचा हा निर्णय पर्यावरणीय समिती ठरवत असते. यानंतर शेवटची जी पायरी आहे ती म्हणजे नंतरची देखरेख. म्हणजेच काय, तर प्रकल्प कृतीत आल्यानंतर ही पायरी आहे. प्रकल्पाचे परिणाम कायद्याच्या मर्यादेत आहेत का आणि दुष्परिणामांच्या उपाययोजनांची अंमलबजावणी EIA अहवालामध्ये दिल्याप्रमाणे आहे याबाबतची देखरेख यामध्ये केली जाते. अशा प्रकारे ह्या ज्या 9 पायऱ्या आहेत एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट म्हणजेच EIAच्या ज्या 9 पायऱ्या आहेत, या पद्धतीने कोणत्याही प्रकल्पाचं EIA हे या पद्धतीने केलं जातं आणि प्रत्येक प्रकल्प करताना EIA करून घेणे आणि त्या प्रकल्पांना मंजुरी मिळवणे हे सरकारचे धोरण असते. याप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथंच थांबूयात आणि आजच्या लेक्चरला आपण कशाचा अभ्यास केला, कोणकोणत्या उपघटकांचा अभ्यास केला, तर उपभोक्ता शिक्षण म्हणजे काय, तसेच इकोलेबलिंग म्हणजे काय आणि पर्यावरणीय परिणामांचे मूल्यांकन म्हणजेच एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट. पुढच्या लेक्चरला आपण पाहणार आहोत ग्रीन ऑडिट, इकोटुरिझम आणि आंतरराष्ट्रीय अधिवेशने आणि करार.
धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. स्टे होम, स्टे सेफ.